अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे दुष्काळी भाग. कोरडे पडलेले नदी नाले, कोरड्या पडलेल्या विहिरी, सुकलेल्या फळबागा यामुळे दुष्काळ जणू काही येथील शेतकऱ्यांच्या पाचीलाच पुजलेला. त्यामुळे कधी दुष्काळ तर कधी महापुराचा सामना. यामुळे येथील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करत पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सातोड येथील कृषी भूषण पुरस्कार विजेते युवा प्रगतशील शेतकरी महादेव नानासाहेब पाठक उर्फ बंडू पाठक यांनी आपल्या 7 एकर क्षेत्रात कांदे बियाण्याचे उत्पादन घेतल्याने शेतकऱ्यांना आता आपल्याच वातावरणात तयार झालेले व खात्रीशीर उगवण क्षमता असलेले बियाणे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अहिल्यानगरचे उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय दमाळे, दैगावणे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर नंदकिशोर दहातोंडे, पाथर्डी तालुक्याचे कृषी अधिकारी महादेव लोंढे, करंजीचे मंडळ कृषी अधिकारी संकेत कराळे, उपकृषी अधिकारी युसुफ खा तडवी, करंजीचे उपकृषी अधिकारी बाळासाहेब काकडे, सहाय्यक कृषी अधिकारी प्राची अकोलकर, सचिन आव्हाड, अभिजित गोरे, पंकज भडके या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सातोड येथे जात बंडू पाठक यांच्या कांदे बियाणे लागवडीपासून ते बियाणे तयार होईपर्यंत वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने अतिशय गुणवत्तापूर्ण व खात्रीशीर उगवण क्षमता असलेले बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाल्याने बंडू पाठक कांदे बियाण्याला राज्यभरातून मागणी वाढली आहे. निश्चितच एक प्रगतिशील शेतकरी आहेत. यांनी मुख्य पिकासोबत आता यांचं सलग जवळपास 4-5 वर्ष असेल. यांनी मागच्या वेळेससुद्धा या कांद्याच्या बीजोत्पादनातून भरपूर मोठी एक बोनस घेतलेला होता. म्हणजे संत्र्यातून शेतकरी कमाई करतातच, परंतु ज्या संत्र्यात जो विश्रामाचा काळ असेल त्यानंतर त्या पिरियडमध्ये ज्या आपण दुसरे आंतरपिकं घेतो, या आंतरपिकातून सुद्धा यांनी एक चांगलं एक उदाहरण इथं सेट केलं आहे. या गावामध्ये एक ते कांदा बीजोत्पादनसुद्धा आर्थिक फायदा मिळवून घेतात. मधमाशांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पॉलिनेशन जे आहे, कांदा पिकाचं जे काही पॉलिनेशन प्रॉपर होणार आहे, त्याच्यामुळे जी बियाची व्हायबिलिटी म्हणतो बियाण्याचा उतारा चांगला होईल. याच्यातून जे बी तयार होईल ना, ते निश्चित चांगल्या क्वालिटीचे बियाणं तयार होईल आणि त्याचा उतारा चांगला होईल. सातोड येथील कृषी भूषण पुरस्कार विजेते प्रगतशील शेतकरी बंडू पाठक यांनी स्थानिक वातावरणात आपल्याच शेतात घरगुती पद्धतीने कांदे बियाणे तयार केल्याने आपल्याच वातावरणात हे बियाणे अनुकूल ठरणार आहे. शिवाय नामांकित कंपन्यांपेक्षा अत्यल्प किमतीमध्ये हे कांदे बियाणे उपलब्ध होणार असल्याने बंडू पाठक कांदे बियाणे हा ब्रँड खऱ्या अर्थाने कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी अच्छे दिन येण्यासाठी वरदान ठरत आहे. या ठिकाणी पाथर्डी तालुक्यामध्ये संत्रा असेल, मोसंबी असेल आणि विशेष करून कांद्याचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे होतं. परंतु कांद्याचं उत्पादन करत असताना अनेक नामांकित कंपनीचं बियाणं घेतलं तर कधी त्याची उगवण क्षमता कमी असते. उगलं तर त्याची क्वालिटी जी असते, त्याचा कलर जो असतो तोही इतका योग्य असा नसतो. त्यामुळं
मी निर्णय घेतला की या पाथर्डीतील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं कांद्याचं बियाणं आपण आपल्याच वावरामध्ये तयार करू आणि जेणेकरून जे शेतकऱ्याची बियाण्यामध्ये फसवणूक होत आहे ती फसवणूक यापुढं होणार नाही. म्हणून मी माझ्या मागच्या वर्षी जवळजवळ 4-5 एकरामध्ये कांद्याचं उत्कृष्ट पद्धतीचं बियाणं केलं. साधारणपणे 7 ते 10 क्विंटल बियाणं होतं आणि आपल्या परिसरात जवळजवळ पाथर्डी तालुका असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते दिलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे कांदे त्याचे निर्माण झालेत. उगवणशक्ती अतिशय चांगल्या प्रकारची होती. म्हणून ह्या वर्षी मी आपल्या शेतामध्ये जवळजवळ 7 ते 8 एकर कांद्याचं बियाणं केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं बियाणं या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. संपूर्ण बियाणं हे उपनेरमधून तयार केलेलं नाही. अगदी घरगुती शेतकरी जसं तयार करतो तशा पद्धतीने कुटून ते वारेवर उपणून अतिशय चांगल्या पद्धतीचं बियाणं केलेलं आहे आणि मला असं वाटतं बियाणं जर दर्जेदार असेल तर कांद्याचं उत्पन्न निश्चित स्वरूपानं चांगलं होईल. शेतकरी इतका खर्च करतो कांद्याचं बियाण्यापासून खत असेल, खुरपणी असेल, लागवड असेल, पार काढणी असेल, परंतु जर शेवटच्या क्षणी जर कांद्याचं बियाणं जर खोटं लागलं तर शेतकऱ्याचं सगळं पीक सगळं वर्ष व्हायला जातं. म्हणून मी आपल्या सातवडमधील शेतकऱ्यासाठी किंवा आपल्या पाथर्डी तालुक्यातील नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं कांदा बियाणं तयार केलेलं आहे. मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त बियाणं माझ्याकडून म्हणजे बंडू पाठक यांच्याकडून सातवडमधून ते घेऊन जा आणि निश्चित स्वरूपानं आपल्या शेतीची भरभराट करा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आणि या बियाणं तयार करण्यामध्ये मला आपले कृषी या ठिकाणी मला डमाळे साहेब असतील जे उपविभागीय जिल्हा कृषी अधीक्षक आहेत त्यांचं खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन लाभलं. त्याचप्रमाणे मला पाथर्डी तालुका कृषी अधिकारी लोंढे साहेब असतील यांचंही खूप चांगल्या प्रकारचं मला नेहमीच मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाथर्डी आमच्या करंजी मंडल संकेत कराळे साहेब आहेत त्यांचंही खूप चांगल्या पद्धतीने मला या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे. म्हणजे ह्या बियाणं तयार करत असताना मला जे नगर जिल्ह्यातील कृषी विभाग आहे यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या सर्व कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे बियाणं चांगल्या पद्धतीचं तयार करू शकलो आणि निश्चित स्वरूपानं शेतकऱ्याची जी लूट होती, शेतकऱ्याचं जे बियाण्यामुळं नुकसान होतं, या भविष्य काळामध्ये माझा निर्धार आहे की या भविष्य काळामध्ये शेतकऱ्याचं कांद्या बियाण्याच्या बाबतीत कधीही नुकसान मी होऊन देणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण एकदा तरी आपल्या बंडू पाठक कांदा बियाणं हे आपण आपल्या शेतामध्ये वापरा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सातोड येथे जाऊन बंडू पाठक यांच्याकडील कांदे बियाणे खरेदी करत आपल्या शेतात कांद्याची लागवड करून आपल्या प्रगतीचा मार्ग आपण सुकर करावा. नामांकित कंपन्यांपेक्षा अत्यल्प किमतीमध्ये व प्रचंड उगवण क्षमता असलेले कांदे बियाणे बंडू पाठक यांनी आपल्याच शेतात तयार केल्याने प्रगतशील शेतकरी बंडू पाठक यांच्यावर कृषी क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. सातोड येथून प्रतिनिधी कृष्णा लवांडेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.